ही दृश्य आपण दिल्लीमधली पाहतोय। प्रियंका गांधी आणि राहुल गांधी हे जंतर मंतरवरती जातानाचे हे दृश्य आहेत। राहुल गांधी आपल्याला सोबत दिसत आहेत आणि मोठ्या संख्येने काँग्रेसचे कार्यकर्ते देखील ह्या दृश्यांमध्ये पाहायला मिळत आहेत। राहुल गांधी हे जंतर मंतरकडे रवाना होतानाची ही दृश्य आहेत आणि त्याचबरोबर मोठ्या संख्येने कार्यकर्ते हे त्यांच्या सोबत आहेत। प्रियंका गांधी या देखील राहुल गांधी यांच्या सोबत पाहायला मिळत आहेत आणि एकंदरीतच 2 दिवसापासून दिल्लीमध्ये आंदोलन सुरू आहे आणि त्याच आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी स्वतः राहुल गांधी हे आता रस्त्यावर उतरले आहेत। मोदी सरकार विरोधातली ही घोषणाबाजी आपण पाहतोय आणि सोबतच राहुल गांधी प्रियंका गांधी हे पाहायला मिळत आहेत। राहुल गांधी जंतर मंतरकडे रवाना झालेले आहेत। विद्यार्थ्यांचं आंदोलन सुरू आहे आणि त्याच आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी राहुल गांधी हे स्वतः आता मैदानात उतरल्याचं आपण पाहतोय। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावरती त्यांनी सकाळी टीका केलेली आहे आणि जो काही लाठीमार झालेला होता यावरती देखील राहुल गांधी यांनी टीका केली आणि त्यानंतर आता स्वतः राहुल गांधी हे जंतर मंतरकडे रवाना झालेले आहेत। राहुल गांधी आणि प्रियंका गांधी हे जंतर मंतरवरती विद्यार्थ्यांना पाठिंबा देण्यासाठी या ठिकाणी रवाना होतानाची ही दृश्य आहेत आणि त्याचवेळी काँग्रेसचे कार्यकर्ते आणि जे विद्यार्थ्यांना पाठिंबा देण्यासाठी आलेले नागरिक आहेत ते देखील राहुल गांधी यांच्यासोबत आहेत आणि मोठ्या प्रमाणामध्ये ही घोषणाबाजी सध्या दिल्लीमध्ये आपल्याला पाहायला मिळते आहे। केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी करण्यात आलेली आहे आणि तीच घोषणाबाजी आपल्याला सध्या या दृश्यांमधून पाहायला मिळते आहे। गेल्या 2 दिवसापासून दिल्लीतल्या जंतर मंतरवरती विद्यार्थ्यांचं आंदोलन सुरू आहे। CJPचे जे कार्यकर्ते आहेत ते देखील ठाण मांडून हे दिल्लीमध्ये बसलेले आपल्याला पाहायला मिळत आहेत। तर दुसरीकडे आज राहुल गांधी हे स्वतः मैदानात उतरलेले आहेत। जंतर मंतरवरती ते पोहोचण्यासाठी या ठिकाणी रवाना झालेले आहेत आणि तत्पूर्वी ही दृश्य आपण पाहतोय ज्या दृश्यांमध्ये मोठ्या प्रमाणात कार्यकर्ते प्रियंका गांधी राहुल गांधी हे नरेंद्र मोदी यांच्या सरकार विरोधात घोषणाबाजी करताना पाहायला मिळत आहेत आणि केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा घेण्याची मागणी ही सध्या जोर धरू लागलेली आहे आणि त्यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी घोषणाबाजी देखील सुरू असतानाची ही दृश्य आपण थेट दिल्लीमधून पाहतोय। विद्यार्थ्यांना पाठिंबा देण्यासाठी राहुल गांधी हे संसद भवनाच्या बाहेर पोहोचलेले आहेत। तिथली ही दृश्य आहेत। राहुल गांधी आणि प्रियंका गांधी या देखील ह्या दृश्यांमध्ये पाहायला मिळत आहेत आणि सरकार विरोधातली ही नारेबाजी आहे, सरकार विरोधातली ही घोषणाबाजी या कार्यकर्त्यांमध्ये आपल्याला पाहायला मिळत आहे। मोदी सरकार आणि सोबतच केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा मागितला जातोय। हीच मागणी विद्यार्थ्यांची आहे, हीच मागणी CJPचे जे कार्यकर्ते आहेत अभिजित दिपके आहेत आणि सोनम वांगचुक यांचं देखील यापूर्वी उपोषण झालेलं होतं। ते याच मागणीसाठी झालेलं होतं की केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांचा या सरकारनं राजीनामा घ्यावा आणि त्याच्यासाठीच दिल्लीमधलं हे वातावरण आपण तापलेलं पाहायला मिळतोय। गेल्या 2 दिवसापासून या ठिकाणी मोठ्या संख्येनं कार्यकर्ते आहेत, सोबतच विद्यार्थी आहेत आणि आत्ता प्रत्यक्षपणे राहुल गांधी हे आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी या ठिकाणी पोहोचलेले आहेत। राहुल गांधी आहेत आणि त्यांच्यासोबतच काँग्रेसचे जे काही नेते आहेत ते देखील या ठिकाणी त्यांच्यासोबत आहेत आणि सरकार विरोधातली ही घोषणाबाजी आपण ऐकत आहोत। विद्यार्थ्यांना पाठिंबा देण्यासाठी राहुल गांधी हे आता जंतर मंतरकडे रवाना झाल्याची दृश्य पाहतोय।
काँग्रेसचे अध्यक्ष खरगे देखील ह्या ठिकाणी आपल्याला येतानाची दृश्य आपण पाहतोय। मल्लिकार्जुन खरगे यांचं देखील ह्या आंदोलनाला त्यांनी याआधी पाठिंबा दर्शवलेला आहे आणि प्रत्यक्ष रस्त्यावरती पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या निवासस्थानाच्या बाहेर जो परिसर आहे त्या ठिकाणी राहुल गांधी आणि प्रियंका गांधी या आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि तिथली ही दृश्य आपण पाहतोय। पंतप्रधान निवासस्थानासमोरचं हे धरणं आंदोलन आपण पाहतोय, ज्याच्यामध्ये राहुल गांधी आणि प्रियंका गांधी आहेत। मल्लिकार्जुन खरगे देखील आपल्याला आल्याचं पाहायला मिळत आहेत। काँग्रेसचे नेते आहेत आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येनं या आंदोलनामध्ये सहभागी झालेले आहेत। विद्यार्थ्यांचं आंदोलन आहे नीट पेपर फुटी प्रकरणी आणि सोबतच धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यासाठी गेल्या 2 दिवसापासून दिल्लीतलं वातावरण हे आपण पाहतोय। सरकारच्या विरोधातलं वातावरण आहे। लाठीमार करण्यात आलेला आहे। बेछूट अश्रुधुरांच्या नळकांड्या ह्या आंदोलनादरम्यान फोडण्यात आलेल्या होत्या आणि त्यानंतर आज राहुल गांधी हे या आंदोलनामध्ये सहभागी झालेले आहेत आणि जी दृश्य आपण या क्षणाला लाईव्ह पाहतोय ती आहेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या निवासस्थानाजवळ बाहेरच्या परिसरातली ही दृश्य आहेत। मोठ्या संख्येनं पोलिसांचा बंदोबस्त लावण्यात आलेला आहे। बॅरिकेटिंग देखील कालपासूनच या संपूर्ण परिसरात करण्यात आलेली आहे आणि आता प्रत्यक्षपणे राहुल गांधी हे रस्त्यावरती उतरलेले आहेत। जी दृश्य आहेत ती पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या निवासस्थानाजवळची आहेत आणि त्या ठिकाणी हे कार्यकर्ते खाली बसून मोदी सरकार विरोधातली ही घोषणाबाजी आपण ऐकतोय। रस्त्यावरती खाली बसलेले आहेत आणि सरकारचा निषेध नोंदवत आहेत। स्वतः राहुल गांधी आणि प्रियंका गांधी ह्या मोर्चामध्ये सहभागी झालेले आहेत, या आंदोलनामध्ये सहभागी झालेले आहेत। आज सकाळी जंतर मंतरवरती खासदार संजय राऊत यांनी देखील या ठिकाणी भेट दिलेली होती। सुप्रिया सुळे यांनी देखील जंतर मंतरवरती त्यांनी विद्यार्थ्यांना पाठिंबा देण्यासाठी या ठिकाणी पोहोचलेले होते आणि त्यानंतरची ही दृश्य आपण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या निवासस्थानाजवळच्या बाहेरच्या परिसरातली पाहतोय, ज्या ठिकाणी राहुल गांधी काँग्रेसचे नेते आहेत, मल्लिकार्जुन खरगे आहेत, प्रियंका गांधी आहेत। मोदी सरकारच्या विरोधातली ही घोषणाबाजी करताना पाहायला मिळत आहेत। नीट पेपर फुटी प्रकरणातलं हे आंदोलन आहे आणि धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यासाठी ही घोषणाबाजी सुरू आहे। विद्यार्थ्यांच्या आंदोलनासाठी राहुल गांधी हे स्वतः मैदानात उतरलेले आहेत। पंतप्रधान यांच्या घराबाहेर विरोधकांचा हा मोर्चा आपण पाहतोय। तर दुसरीकडे जंतर मंतरवर शरद पवार हे पोहोचलेले आहेत। सुप्रिया सुळे देखील विद्यार्थ्यांना पाठिंबा देण्यासाठी पोहोचलेले आहेत। ही 2 दृश्य या क्षणाची आपण नवी दिल्लीमधून त्याचबरोबर आपण पाहिलं तर बजरंग सोनावणे त्याचबरोबर बीडचे खासदार अभिजित
तर ही दोन दृश्य आपण नवी दिल्लीमधली पाहतोय. एकीकडे राहुल गांधी हे आंदोलन करत आहेत, दुसरीकडे जंतर मंतरवर शरद पवार हे पोहोचलेले आहेत. त्यांच्यासोबत सुप्रिया सुळे देखील आहेत आणि सीजेपीचे प्रमुख अभिजित दिपके देखील शरद पवार यांच्यासोबत चर्चा करतानाचे हे दृश्य आपण पाहतोय. पहिल्यांदा शरद पवार हे जंतर मंतरवरती पोहोचलेले आहेत. त्या देखील त्यांनी विद्यार्थ्यांना पाठिंबा दर्शवलेला होता आणि त्यानंतर आता स्वतः शरद पवार हे जंतर मंतरवर पोहोचलेले आहेत. अभिजित दिपके यांच्याजवळ ह्या आंदोलनासंदर्भातील चर्चा ते शरद पवार यांच्यासोबत करत आहेत आणि सुप्रिया सुळे देखील याआधी देखील जंतर मंतरवर पोहोचलेल्या होत्या आणि आज देखील त्यांनी जंतर मंतरवर पोहोचून विद्यार्थ्यांना पाठिंबा दिलेला आहे, विद्यार्थ्यांसोबत संवाद साधलेला आहे. एकीकडे राहुल गांधी, प्रियंका गांधी यांचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या निवासस्थानाबाहेरच्या परिसरामध्ये धरणं आंदोलन सुरू आहे, घोषणाबाजी सुरू आहे. तर त्याच वेळेला दुसरीकडे शरद पवार हे जंतर मंतरवर पोहोचलेले आहेत. अभिजित दिपके हे त्यांच्याजवळ चर्चा करतात. आणि या सगळ्या संदर्भात सविस्तर माहिती जाणून घेऊया. शिवाजी काळे आपले प्रतिनिधी नवी दिल्लीमधून या क्षणाला जोडले गेलेले आहेत. शिवाजी, दोन दृश्य आपण स्क्रीनवरती पाहतो. एकीकडे राहुल गांधी यांचं धरणं आंदोलन तर दुसरीकडे शरद पवार हे जंतर मंतरवर पोहोचलेले आहेत. अभिजित दिपके यांच्याजवळ चर्चा करतायत. शिवाजी, 5 तासांमध्ये त्यांनी इकडे RAF वाढवली, सगळे पोलीस फोर्स वाढवले. त्यांना माहिती नव्हतं किती गर्दी होईल. काही तांत्रिक कारणामुळे शिवाजी यांच्यापर्यंत आवाज पोहोचत नाही. शरद पवार, सुप्रिया सुळे हे जंतर मंतरवर पोहोचलेले आहेत आणि अभिजित दिपके हे शरद पवार यांच्यासोबत चर्चा करतानाची ही दृश्य आपण पाहतोय. पाडण्याचं पोलिसांची प्लॅनिंग होती ती. डिमांड विचारतात का सर? एक तर हे काय आहे की 1 करोड धर्मेंद्र प्रधानचा राजीनामा, दुसरं 1 करोडचं कंपन्सेशन भेटलं पाहिजे ज्या ज्या नीटच्या स्टुडंट्सने आत्महत्या केली. येस. आणि तिसरं सोनम वांगचुकची इमिजिएट रिलीज झाली पाहिजे, कारण की त्यांच्यावर उपचार चालू नाही दवाखान्यात. त्यांचं उपोषण अजूनही चालूच आहे. ते एका प्रकारे त्यांना इलिगली डिटेन करून ठेवण्यात आलेले आहे आणि FIR मागे घ्यायचे. FIR मागे. आणि जेवढ्या स्टुडंट्सवर FIR केलेली आहे, डिटेन केलेले आहे पोलिसांनी, त्या सगळ्या स्टुडंट्सला सोडण्यात यावं. फक्त दिल्लीत नाही, मुंबईतही सगळे FIR केलेले आहे ऑल ओव्हर इंडिया. आम्ही मोबाईल अजिबात नाही केलं, आम्ही कॉल पण दिला नव्हता. लोक स्वतःहून करतायत. लोकांचा राग आहे, पण आता सरकार म्हणजे जिकडे तिकडे एवढं ब्रुटली वागते स्टुडंट सोबत. साहेब, दिल्ली पोलीस वरती पण इन्क्वायरी झालीच पाहिजे. जशा प्रकारे ऑफिसर्सने मारलेलं आहे सर, ऑफिसर वरती आणि DCP वरती इन्क्वायरी झालीच पाहिजे. मुलींना शिव्या घालून मारलेले, मुलींचे कपडे फाडलेले मेल पोलीस ऑफिसर्सनी मुलींचे कपडे फाडलेत. 15-16 वर्षांचे मुलींचे कपडे फाडले दिल्ली पुलिस मेल पुलिस ऑफिसर्सनी. हिंदी में बोलो. दिल्ली के जो पुलिस ऑफिसर्स है, मेल पुलिस ऑफिसर्स जो मर्द थे, उन्होंने 15-16 साल की लड़कियों के सर जो मेल पुलिस ऑफिसर्स थे दिल्ली पुलिस के, उन्होंने 15-16 साल की लड़कियों के कपड़े फाड़कर उनको पीटा है. एक लड़की की छाती पर पैर देकर दिल्ली के पुलिस वालों ने पीटा है उनको. सर के साथ क्या बात उन्होंने बोल दिया है सरकार अपयशी आहे का आंदोलन एक एक करून विचारा ना. एक करून विचारा. हा, बोला तुमचा प्रश्न काय? तुम्ही आता कोणती मागणी करत आहात आणि साहेबांसोबत काय चर्चा झाली? कोणती मागणी करतात? हमारी जो डिमांड्स है वो डिमांड्स बड़ी क्लियर है. धर्मेंद्र प्रधान का इस्तीफा होना ही चाहिए. जिन बच्चों ने आत्महत्या करी है उनको 1 करोड़ रुपए का कंपनसेशन उनकी फैमिलीज को मिलना चाहिए. तीसरी डिमांड हमारी थी सोनम वांगचुक को इमीडिएटली रिहा करना चाहिए. उनको इलीगली डिटेन करके रखा है. उनकी वाइफ को भी उनसे मिलने नहीं दिया जाता है जब तक उनका फोन जब्त नहीं किया जाता है. तो ये क्या चल रहा है देश में. और अब हमारी चौथी डिमांड है, देश भर में
जितने भी प्रोटेस्टर्स के ऊपर पुलिस ने कंप्लेंट फाइल करी है, एफआईआर फाइल करी है, वो सारी की सारी एफआईआर वापस लेनी चाहिए। देश के स्टूडेंट्स के साथ आप आतंकवादियों जैसा व्यवहार नहीं कर सकते। जो इंजर हुए हैं इन लोगों को कोई कंपल्शन कोई मदद मिलनी चाहिए सरकार की ओर से। सीजेपी उनकी पूरी मदद कर रही है, लेकिन सरकार को भी आगे आना चाहिए इसके लिए, क्योंकि सरकार की तरफ से लाठियां चली है। 15-16 साल की लड़कियों के सर फोड़े गए, एक 12 साल की लड़की का भी सर फोड़ा गया है। एक सवाल ये भी है कि व्यवस्था, एक धर्मेंद्र प्रधान जी का रिजाइन एक मुद्दा है, लेकिन व्यवस्था के ऊपर भी बात करनी पड़ेगी। खाली सेंट्रल गवर्नमेंट के नहीं, कुछ स्टेट गवर्नमेंट के भी पेपर लीक हो रहे हैं। बिल्कुल, लेकिन क्या है, क्यों हो रहे? क्योंकि एक्शन नहीं लिया जाता ना। जब तक किसी मिनिस्टर के ऊपर एक्शन नहीं लिया जाएगा, जब तक उस मिनिस्टर को कॉन्सिक्वेंसेस नहीं फेस करने पड़ेंगे, क्यों वो व्यवस्था ठीक करेगा? देयर शुड बी सम सीरियस कॉन्सिक्वेंसेस। प्राइवेट कंपनी में जब 1-2 बार गलतियां होती है, आपको निकाल दिया जाता है जॉब से, तो सरकारी मंत्री को क्यों रखा जाता है? वो कौन से भगवान बने बैठे हैं? कल जो दिल्ली में लाठी चार्ज हुआ, ठाकरेंचे खासदार येऊन गेले, पवार साहेब स्वतः आलेले आहेत। आता तुम्हाला वाटतंय महाराष्ट्रातला विरोधक तुमच्या पाठीशी आहे? महाराष्ट्राचा विरोधक पहिल्या दिवसापासून आमच्या सोबत होता। पवार साहेब असो किंवा उद्धव ठाकरे साहेब असो, ते पहिल्या दिवसापासून आमच्या सोबत होते। नाही, पण मग इतर विरोधी पक्ष नाही आहेत तुमच्याकडे? काँग्रेस सगळे आहे सर, सगळे आहेत, कोण नाहीये? सगळ्यांचे खासदार येऊन गेलेले आहेत। पवार साहब खुद आए हैं, समर्थन है, क्या बातचीत आपकी उनकी हुई है, क्या कहना है? पवार साहब बच्चों के बारे में ही पूछ रहे थे। उनको जैसे ही पता चला बच्चों को काफी ज्यादा पीटा गया है, तभी मुझे सुप्रिया मैम का कॉल आया और उन्होंने कहा कि पवार साहब को बहुत ज्यादा चिंता हो रही है, वो मिलना चाहते हैं बच्चों से, लेकिन यहाँ पर आज बहुत ज्यादा भीड़ है और पुलिस बैरिकेड हटाने नहीं दे रही है, तो उसकी वजह से हम पवार साहब को अंदर नहीं लेकर जा सकते। ही इज वेरी कंसर्न, और जो ब्रूटैलिटी हुई है पुलिस के द्वारा, उसको लेकर वो काफी चिंतित थे, बच्चों को लेकर। अब जिस तरह से देखा जाए कि पवार साहब को बहुत बड़ा नेता मानते हैं महाराष्ट्र का, आप महाराष्ट्र से आते हैं और वो यहाँ पे चलकर आपके पास आए हैं, तो आपको लगता है अगर पवार साहब यहाँ पे आ सकते तो बाकी लोग भी यहाँ पे आ सकते हैं? बिल्कुल, और सारे आएंगे, आ भी चुके, कई सारे लोग आ भी चुके। ये प्रोटेस्ट अभी आपको चलेगा? मदत काही नाही, फक्त आता हे थोडं मॅनेज करायला मी बोलतो, अनिशला सांगतो मी। मदत सध्या काही नाही, फक्त जे काही मुलं आहेत त्यांचं आम्ही बघतोय सगळं, आणि बाकी काही जेवणाचं जे काही ते लोक स्वतःहूनच देत आहेत। मी त्याच्याशी बोलतो साहेब। आणि बाकी जे काही असेल मी अनिशला सांगतो साहेब। आता इथं तर थांबावं लागेल सर, कारण 1 महिना थांबलेला आहे। आता 1 महिना झाला आम्हाला, आज 31 दिवस झाले। आज 31 दिवसापासून आम्ही इथंच बसलेलो आहे, आणि काल जे झालं त्याच्यानंतर तर म्हणजे अजून जास्त लोकांमध्ये राग वाढलेला आहे की सरकार असं कसं काय करू शकते मुलांसोबत। काय म्हणजे मागत काय होतो आम्ही? बेसिक गोष्ट मागत होतो ना, अकाउंटेबिलिटी मागत होतो की ज्या मिनिस्टरमुळे आत्महत्या केली आहे मुलांनी त्याला काढून टाका। पण हे लोक म्हणजे जसा लाठीचार्ज केला, मला खरंच वाटलं असं करणार नाही। काल माझ्यावरती आणि क्षितिजवरती पण। हो, क्षितिजाने तुला मला क्षितिजला आता याचा पाय तुटलेला असून याला मारलं। पाय तुटून मला अजून तुटलाय। टिअर गॅस, लाठीचार्ज, दोन्ही स्टॅम्पिंग। काय सल्ला द्याल या परिस्थितीमध्ये कशा प्रकारे हाताळलं पाहिजे? तुमच्याही कार्यकाळात अनेकदा खूप मोठी आंदोलनं झाली विद्यार्थी। मला विजय संस्थेच्या दृष्टीने शासनाला सरकारला हातभार लावायचा। पहिल्यांदा सुंदर हा माझा काय मुद्दा, आणि त्यासाठी यांच्याकडे माहिती कळल्यावर जे असोसिएट एज्युकेशन मिनिस्टर, प्राईम मिनिस्टर जे कोणी असतील, नरेंद्र मोदी मुर्दाबाद, सरकार निकम्मी है। या क्षणाची मोठी बातमी बघतोय। अखेर या आंदोलनाला राहुल गांधी यांनी समर्थन दिलंय, शरद पवार यांनी भेट दिली आहे, पण सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे या क्षणाला आता निदर्शकांची जोरदार धरपकड पुन्हा एकदा सुरू झाली आहे। दुसऱ्या दिवशी आंदोलकांचा आणि निदर्शकांचा सरकारच्या कारवाईवर आक्षेप असून आम्ही आंदोलन करतच राहणार, धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा घ्यायलाच हवा, या मागणीसाठी आता आंदोलक आणि विद्यार्थी चांगलेच संतप्त झाले। प्रोटेस्टिंग इन फ्रंट ऑफ द प्राईम मिनिस्टर ऑफिस, प्राईम मिनिस्टर रेसिडेंस, because our students brutally attacked, and also our students very cruelly attacked yesterday the Delhi police. Honorable Prime Minister is not saying anything. Honorable Home Minister is not making any statement.
So hundreds of students, they are in the hospital, but Prime Minister is not opening his mouth, and Mr. Amit Shah, Home Minister of India, is not saying anything about the student attack. So इसलिए Congress MPs, Lok Sabha Rajya Sabha under the leadership of थेट दृश्य पाहतोय पुन्हा एकदा कशा पद्धतीने आंदोलक चांगलेच संतप्त झाले आहेत. आज दुसऱ्या दिवशी तेच चित्र जंतर मंतरच्या परिसरात दिसतंय, तर दुसरीकडे अखेर काँग्रेस या मैदानात उतरलेली आहे. राहुल गांधी, प्रियंका गांधी यांनी थेट जंतर मंतरवर जाऊन दिपके यांच्या या आंदोलनाला समर्थन दिलंय. अर्थात दुसऱ्या दिवशी देशभरातनं तरुणांचा, निदर्शकांचा भरणा हा जंतर मंतरवर वाढतोय. काल केलेल्या उग्र कारवाईनंतर आज कुठंतरी आंदोलन शमेल असं वाटत असतानाच पुन्हा एकदा या आंदोलनाचा भडका उडाल्याचं चित्र पाहायला मिळतंय. लड़ाई लड़ रही है आज आदरणीय खड़गे साहब के नेतृत्व में, राहुल गांधी जी के नेतृत्व में, जिस तरह से सारे साझे सिक्योरिटी मोदी की सवाल कर रहे हो सरकार मुद्दे आखिर वो की रियासत है। देखो ये पंजाब के विच जो कांग्रेस के टाइम इन्नी गुंडागर्दी नहीं सी जो मोदी कर एमपीज की अगर ये हाथ है तो बच्चों का क्या बनेगा? मेरी बात सुनिए, इनकी मोदी की गुंडागर्दी है और देश को बर्बाद करने की तरफ मोदी चल पड़ा है। अगर बच्चों को नहीं हम संभाल सकते तो क्या करेंगे? ये पुलिस वालों को शर्म आनी चाहिए कि इनके भी बच्चे वहाँ टेस्ट दे रहे हैं। जिस तरीके ਨਾਲ ਘਸੀਟਿਆ ਗਿਆ ਹੁਣੀ ਜੋ ਵਿਵਹਾਰ ਤੁਹਾਡੇ ਨਾਲ ਹੋਇਆ एकीकडे पाहतोय खासदारांनी देखील संतप्त प्रतिक्रिया दिलेली आहेत. लोकप्रतिनिधींसोबत जर असं वागणं असेल तर विद्यार्थ्यांसोबत दिल्ली पोलीस काय वागणूक देत असेल याची कल्पनाही करवत नाही अशा शब्दात आता राज्यातल्या लोकप्रतिनिधींनी आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. करता है पुलिस को आगे करता है जब जब मोदी डरता है. पंजाबचे माजी मुख्यमंत्री देखील आपल्याला या दृश्यामध्ये दिसत आहेत. ये आतंकवाद है, बीजेपी का आतंकवाद है. ये बीजेपी का आतंकवाद है. ये छात्रों की सुनते नहीं है, मरवाने को है. अशा पद्धतीनं आता काँग्रेसच्या नेत्यांची धरपकड सुरू झालेली आहे. पंजाब आणि हरियाणाहून आलेल्या अनेक काँग्रेसच्या नेत्यांची आता धरपकड करण्यास पोलिसांनी सुरुवात केली आहे. आंदोलनस्थळी जमलेल्या विरोधकांना आवाज दाबण्याचा प्रयत्न होतोय. आखिर इस देश की हो रही है, बच्चे कल प्रोटेस्ट कर रहे हैं, आज किसी लोग सड़क उतरे हो. ये गुंडागर्दी है. दोन दृश्य पाहतो. या क्षणाला पंतप्रधानांच्या निवासस्थानाबाहेर राहुल गांधींनी धरणं आंदोलन सुरू केलं आहे, तर त्याच वेळी आंदोलकांची धरपकड आता करण्यात येते. विद्यार्थी पर उतरा है. आगे बढ़ो, आगे बढ़ो. दिल्लीत आज दुसऱ्या दिवशी आंदोलनाच्या या सगळ्या अपडेट बघतोय. मोठी बातमी येते, उद्धव ठाकरे देखील रात्री आज दिल्लीकडे रवाना होणार आहेत. विरोधकांनी आता जोरदार शक्ती प्रदर्शन करायला सुरुवात केली आहे. उद्या जंतर मंतरवरील आंदोलकांची उद्धव ठाकरे भेट घेणार आहेत. तर तत्पूर्वी मोठी दृश्य आपल्या समोर येत आहेत, ते म्हणजे राहुल गांधी यांनी या संपूर्ण लढ्यात आता थेट उडी घेतलेली आहे. मागील काही दिवस विरोधकांकडून जो सवाल उपस्थित होता त्याच सवालाचं उत्तर आता काँग्रेसनं दिलेलं आहे. पंतप्रधानांच्या निवासस्थानाबाहेर राहुल गांधी यांनी धरणं आंदोलन केले, तर त्याचवेळी दिल्ली पोलिसांनी सुरक्षेच्या कारणास्तव आता आंदोलकांची धरपकड करायला सुरुवात केलेली आहे. काँग्रेसच्या आंदोलनात आता धरपकड होते. राहुल गांधी आणि प्रियंका गांधी पंतप्रधान निवासस्थानाच्या बाहेर ठिय्या मांडून बसलेले आहेत. दरम्यान ही धरपकड होतानाची दृश्य आपण पाहतोय. एकाच वेळी सर्व काँग्रेस कार्यकर्त्यांना उचलून नेण्यात येते पोलीस व्हॅनमधून. त्यांचा प्रतिकार करताना सर्व काँग्रेसचे कार्यकर्ते दिसत आहेत. राहुल गांधी यावेळी संपूर्ण कार्यकर्त्यांना
समजूत काढताना दिसत आहेत, पण या प्रश्नावर आता पंतप्रधानांनी उत्तर दिलं पाहिजे, देशाच्या सरकारनं उत्तर दिलं पाहिजे. यासाठी काँग्रेस चांगलीच आक्रमक झालेली चित्र पाहायला मिळते. तर त्याच वेळेला दिल्ली पोलिसांनी सुरक्षा यंत्रणेसाठी, सुरक्षा व्यवस्थेसाठी पूर्णपणे आंदोलकांना उचलायला, धरपकड करायला सुरुवात केली आहे. ही थेट दृश्य पाहतोय पंतप्रधानांच्या निवासस्थानाबाहेरची. काँग्रेस आता दिपकेंच्या आंदोलनाच्या निमित्तानं या सगळ्या मुद्द्यावर आंदोलनासाठी धरणं मांडून बसलेली आहेत. या संपूर्ण धरणं आंदोलनामध्ये आपण पाहतोय राहुल गांधी असतील, प्रियंका गांधी असतील, त्याचप्रमाणे काँग्रेसचे अनेक ज्येष्ठ नेते सहभागी झाल्याचं चित्र आहे. नीट परीक्षेच्या बाबत एकीकडे काँग्रेसनं मागील काही दिवसापासून राष्ट्रीय स्तरावर हा प्रश्न उचलून धरलेला असताना आता थेट आंदोलनाच्या पवित्र्यात काँग्रेस गेलेली दिसते आहे. दिल्लीत मागच्या 2 दिवसापासून सुरू असलेल्या आंदोलनाच्या वेगवेगळ्या टप्प्यावरचं हे दृश्य आहे. एकीकडे जंतर मंतरमध्ये अभिजित दिपके स्वतः पुन्हा आंदोलनाच्या भूमिकेवर ठाम आहेत. आज सकाळपासून, कालपासून अनेक राजकीय नेत्यांनी असेल, सेलिब्रिटीजनी असेल, विचारवंतांनी या संपूर्ण लढ्याला पाठिंबा दिलेला आहे. आणि या सगळ्या धर्मेंद्र प्रधानांचा या सगळ्या संदर्भात आपण चर्चा करूया. काँग्रेस प्रवक्ते अतुल लोंढे आपल्यासोबत जोडले जात आहेत. काँग्रेस आता या लढ्यात थेट उतरलेली आहेत. पंतप्रधानांच्या निवासस्थानाबाहेर राहुल गांधी असतील, प्रियंका गांधी हे धरणं आंदोलनाला बसले आहेत, पण काँग्रेसच्या कार्यकर्त्यांची, नेत्यांची धरपकड होते. आपली पहिली प्रतिक्रिया काय आहे? राहुल गांधींनी पहिलेपासूनच सकारात्मक दृष्ट्या या सगळ्या प्रकाराकडे, नीटच्या प्रकाराकडे बघितलं होतं. कन्स्ट्रक्टिव्ह त्यांचं माइंड होतं की या देशामध्ये शिक्षण व्यवस्थेवर सरकारचा खर्च हा 1,31,000 कोटी आहे, पण सामान्य जनतेचा खर्च हा 3,27,000 कोटीपेक्षा जास्त आहे. ही किती चुकीची गोष्ट आहे. एका डॉक्टर बनण्यासाठी, इंजिनियर बनण्यासाठी घरची जमीन विकल्या जाते, आईचे दागिने चालले जातात. अशा शिक्षण व्यवस्थेला दुरुस्त केलं पाहिजे, पेपर लीक थांबवले पाहिजे. याच्यावर त्यांचं मंथन हे विद्यार्थ्यांसोबत मिळून जे आहे ते आपण कोटामध्ये आणि डेहराडूनमध्ये पाहिलं. त्यामुळे पहिलेपासून आहे. आता देशाचे प्रधानमंत्री मोदी हे तो मुमकिन आहे. आता हे कुठे गेलं? देशाचे प्रधानमंत्री मूग घेऊन बसले आहे. राम मंदिरामध्ये चोरी होते, प्रधानमंत्री चूप. लोक निवडले त्यांनी, ट्रस्ट त्यांची, सगळं काय त्यांचं, आणि त्यांच्या नाकाखाली होत असताना प्रधानमंत्री गप्प. नीटचे पेपर फुटतात, 25 विद्यार्थ्यांची आत्महत्या होते, आणि त्याच्यानंतर देशाचे प्रधानमंत्री गप्प बसणार असेल तर आंदोलन कुठे करायचं तुम्ही सांगा बरं मला. राहुल गांधी बरोबर तिथे गेले. पोरांना तुम्ही काल खिळे याला लावून मारला, स्टिकला लावून. काल तुम्ही चप्पलमध्ये पोलीस असतात का? पोलिसांचा टॅग नावाचा टॅग कुठे गेले होते? म्हणजे RSSचे लोक घुसून, बीजेपीचे लोक घुसून आमच्या पोरांना मारणार का? ते देशातले पोरं आहे ना, ते डिस्बर्स करताना समजतं. पण तुम्ही धावून धावून पोरांना खाली पाडून, महिलांना खाली, मुलींना खाली पाडून मारून राहिले. तुम्ही 15-15 वर्षाच्या पोरांना मारून राहिले. काय मागून राहिले? ते शिक्षण व्यवस्थेमध्ये सुधार मागून राहिले ना. म्हणजे आता स्पष्ट ठरलेलं आहे की या देशातल्या जेनझीला, या देशातल्या तरुणांना चांगलं भविष्य, चांगला रोजगार पाहिजे नाही, चांगलं शिक्षण पाहिजे नाही. आणि हे काय देऊन राहिलेले आहे? हिंदू मुसलमान भेदाभेद, हा जातीच्या विरुद्ध ती जात, या प्रांताच्या विरुद्ध तो प्रांत. आणि त्याच्यामुळे प्रधानमंत्र्याला याचं उत्तर द्यावं लागेल. धर्मेंद्र प्रधानचा राजीनामा ही एवढीशी मागणी घेऊन काँग्रेस रस्त्यावर नाही आहे. काँग्रेससाठी संपूर्ण शिक्षण व्यवस्थेमध्ये आणि रोजगार व्यवस्थेमधला जो बदलाव आहे त्याच्यासाठी काँग्रेस रस्त्यावर आहे. या सगळ्यात जो दुसरा मुद्दा महत्त्वाचा उपस्थित होतोय की काँग्रेस आता रस्त्यावर उतरलेली आहे, पण त्याच वेळी संसदेचं पावसाळी अधिवेशन आहे. या दुहेरी पद्धतीनं काँग्रेस आता जाब विचारण्याचं काम करणार आहे का? काँग्रेस तर कालपासूनच विचारत त्यांना जाब, पण एवढं बहुमत लोकांनी देऊन टाकलेलं आहे. लोकांची दिशाभूल यांनी केली, साध्या भोळ्या जनतेला मूर्ख बनवण्याचं काम केलं यांनी. आता बहुमत घेऊन टाकलं हातामध्ये. काही चोरलं, काही निवडणूक आयोगाच्या माध्यमातून केलं, काही पोलीस, CBI, इन्कम टॅक्स, ED याच्या माध्यमातून पक्ष फोडून जे आहे ते बहुमत मिळवलं. संसद चालू देतात काही लोक. संसदेचं महत्व आहे का? पहिल्या वेळा निवडून आले तेव्हा संसदेच्या पाया पडले, संसद बर्बाद केली. दुसऱ्या वेळा निवडून आले, संविधानाच्या पाया पडले, संविधान बर्बाद केलं. आणि आता विद्यार्थ्यांचं आयुष्य बर्बाद करून राहिले. हे देश विकण्याचं काम हे करून राहिलेले आहे. त्यामुळे जिथे जिथे सापडेल प्रधानमंत्री, तिथे ते सापडेल हे लोक, तिथे तिथे आंदोलन होईल, तिथे तिथे जाब विचारला जाईल. संसदेमध्ये यांना काहीही करायचं नाही आहे. संसदचं महत्व यांनी संपवलेलं आहे. याच पार्श्वभूमीवर कालचं जर आपण संपूर्ण चित्र पाहिलं किंवा आत्ता राहुल गांधींचा हा लढा ज्या पद्धतीनं दिल्लीत सुरू आहे याचा जर विचार केला तर काल संपूर्ण राज्यभरातही अगदी दिल्लीसारखंच एका आंदोलनानं ठिणगी पडली होती. या पुढच्या काळात जर योग्य वेळेत सरकारकडून उत्तर दिलं गेलं नाही तर काँग्रेस म्हणून या लढ्यात राज्यभरही अशीच आंदोलनं होतील का? 100% सगळीकडेच राहुलजी स्वतः पुढाकार घेऊन या विद्यार्थ्यांचे दुकडे समजून, त्यांचं दुखणं समजून, त्याच्यावर तोडगा काढून
राहुल गांधी असा माणूस नाही आहे की जाऊन आंदोलन करेल आणि कुठतरी काहीतरी अराजकता माजवेल. राहुल गांधींना हा देश चांगला करायचा आहे. ते स्वतः प्रधानमंत्री होण्यासाठी नाही लढत आहेत. हा देश चांगला झाला पाहिजे, या देशातल्या युवकाला चांगलं शिक्षण मिळालं पाहिजे, चांगलं आरोग्य मिळालं पाहिजे, त्याला चांगली नोकरी मिळाली पाहिजे, मॅन्युफॅक्चरिंग झालं पाहिजे. त्यांचे प्रत्येक भाषणं पहा. माझं आपल्या माध्यमातून आव्हान आहे सगळ्या तरुणांना की त्यांनी जे भाषण दिलेलं होतं प्रोडक्शन आणि कन्झम्पशनवर, की काय आपण एआयच्या जगामध्ये भारताला काय केलं पाहिजे तेव्हा आपण चायनाच्या बरोबरीत किंवा पुढे जाऊ शकू, ते भाषण त्यांनी ऐकलं पाहिजे, ते विजन त्यांनी ऐकलं पाहिजे. ते ह्या त्यांच्यासाठी हा देश या लोकांचा आहे. म्हणून राहुलजी जे करत आहेत ते एक सकारात्मक आणि कन्स्ट्रक्टिव्ह बाजूने ते काम करतात आहेत. नक्कीच. धन्यवाद अतुलजी या सगळ्या संवादाबद्दल. ठिकाणची गर्दी या सगळ्या गोष्टीमध्ये शक्य होणार नव्हतं आणि म्हणून आज पवार साहेब असतील, आदरणीय सुप्रियाताई असतील, आम्ही सगळेच खासदार या ठिकाणी भेटायला आलो होतो. ज्या पद्धतीने काल विद्यार्थ्यांवरती अमानुषपणे लाठीचार असेल, मारहाण असेल किंवा जे केलंय त्याचा म्हणजे ते अत्यंत चुकीचं आहे. संसदेत कालपासून अधिवेशन सुरू झालंय. विरोधक सातत्याने या गोष्टीवरती चर्चा करून तोडगा निघावा, मार्ग निघावा यासाठी प्रयत्न करत आहे, परंतु सरकार अतिशय. मला एक सांगा, ह्या आंदोलनाचं महाराष्ट्र कनेक्शन आहे अभिजित दिपकेंच्या निमित्तानं. अण्णा हजारेंनी देखील यापूर्वी दिल्लीत आंदोलन केलं होतं. आता महाराष्ट्रातलेच नेते म्हणतात ही विद्यार्थी म्हणजे दहशतवादी आहेत, आंदोलक दहशतवादी. आता हे म्हणणं अत्यंत चुकीचं आहे, कारण ते चळवळीतून आलेले, ते शेतकरी संघटनेमध्ये काम करत असताना शेतकऱ्यांच्या हितासाठी ते भांडत होते. मग त्यावेळेस ते आतंकवादी नव्हते का? आता जर विद्यार्थी त्यांना आतंकवादी दिसतोय तर मग शेवटी विद्यार्थ्यांच्या भल्यासाठी हे सगळं करताय. आणि विद्यार्थी हे उद्याचं भविष्य आहे. 23 लाख विद्यार्थ्यांची नीटची परीक्षा त्या ठिकाणी पेपर फुटला गेला. जवळजवळ 25-30 विद्यार्थ्यांनी आत्महत्या केल्या. आणि मग अशा गोष्टींचा निषेध करून जो जबाबदार असेल त्याने राजीनामा द्यावा. अशा चुकीच्या गोष्टी होऊ नये म्हणून विद्यार्थी चांगल्या गोष्टीसाठी त्या ठिकाणी उपोषण करताय आणि अशा विद्यार्थ्यांना आतंकवादी म्हणणं हे अत्यंत चुकीचं आहे. त्याचा आम्ही निषेध करतो. अगदी त्या गोष्टीचा निषेध करतो अशी प्रतिक्रिया जी आहे ती खासदार भगरे यांनी दिलेली आहे. प्रामुख्यानं बघायला गेलं तर सगळे खासदार जे आहेत ते आलेले होते आणि आत्ताही आपण पाहतो ही जंतर मंतरवर गर्दी दिसते. त्यामुळं इतर राजकीय पक्षांचे देखील नेते जे आहेत ती यापूर्वी येऊन गेलेले होते आपल्याला माहिती आहे. आणि ठाकरेंचे खासदार येऊन गेल्यानंतर संजय राऊत असतील, अरविंद सावंत असतील, त्याचबरोबर अनिल देसाई असतील आणि त्यांच्यानंतर आता शरद पवार यांचे राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार जे आहेत ते या ठिकाणी येऊन गेले. सोबत सुप्रिया सुळे देखील होत्या, हे महत्वाचं. आणि आत्ताही They won't spare us also. And is this the democracy? Look at what they're doing. Look at the Delhi policeman. Pan the camera, sir. Look at the Delhi policeman handling everybody. खासदार प्रणिती शिंदे बोलत होते. खासदार भगरे आपली प्रतिक्रिया देण्यासाठी पुढारी निघत होते. हा आदरणीय पवार साहेबांच्या नेतृत्वाखाली आणि सुप्रियाताईंच्या नेतृत्वाखाली आज आम्ही सर्व खासदारांनी मिळून येऊन या ठिकाणी आंदोलनकर्ते विद्यार्थ्यांना काँग्रेस जनता पार्टीच्या सर्व समर्थकांना आम्ही या ठिकाणी समर्थन दिलेलं आहे. आणि प्रामुख्याने साहेबांची आणि अभिजित दिपकेंची जी ताईंची चर्चा झाली यात त्यांनी साहेबांना विनंती केलेली आहे की जे विद्यार्थ्यांवर खोटे गुन्हे दाखल झालेले आहेत, शिक्षण मंत्र्यांचा राजीनामा, त्याच पद्धतीनं जे मुलं आत्महत्या झालेले आहेत नीट जेईई परीक्षेमध्ये त्या मुलांना नुकसान भरपाई शासनाकडून मिळाली पाहिजे. आणि देशभर ज्या मुलांवरती गुन्हे दाखल झालेले आहेत त्या गुन्हे दाखल झालेल्या मुलांवरती सगळे गुन्हे माघारी घेतले जावेत. सोनम वांगचुक यांना सोडलं जावं, त्यांच्या पत्नीला त्यांना भेटून दिलं जावं, या सगळ्या गोष्टींच्या मागण्या केल्या. पवार साहेबांनी सुद्धा त्यांच्याशी बोलताना सांगितलं की सरकारने संवाद चालू ठेवला पाहिजे कोणत्याही आंदोलन. मला सांगा, महाराष्ट्रातूनच सुरुवात झाली अभिजित दिपकेंच्या निमित्तानं. महाराष्ट्र कनेक्शन आहे या संपूर्ण आंदोलनामध्ये. आणि प्रामुख्याने एक गोष्ट पाहायला मिळते ती म्हणजे दहशतवादी आहेत विद्यार्थी आंदोलक, असं महाराष्ट्रातलेच नेते आपल्या टीका करतात. माझं तर मत आहे की जे कोणी